हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 11 श्लोक क्रमांक 6. नाहं देहो न मे देहो बोधो हमिति निश्चयी कैवल्यमिव संप्राप्तो न स्मरत्य कृतं कृतं. भावार्थ: मी देह नाही, हा देह माझा नाही, मी निश्चितच बोध आहे असा कैवल्य प्राप्त करतो. त्याला केलेल्या किंवा न केलेल्या कर्माची स्मृती असत नाही. आपण एखादी गोष्ट पाहिली किंवा ऐकली आणि जर आपल्याला ती गोष्ट आपण वापरावी, आपल्याकडे ती गोष्ट असावी किंवा असेच काही भोग त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात आले आणि आपण जर ती गोष्ट मिळवू शकलो नाही, तर हे न मिळाल्याचे संस्कार, हे भोग न शमल्याचे संस्कार आपल्यावर होतात आणि ते स्मृतीमध्ये जतन होतात. तसेच आपण काही ऐकतो, वाचतो आणि त्याने प्रभावित होतो, आपल्यावर त्याचा वैचारिक परिणाम होतो. ते सर्व स्मृतीमध्ये साचविले जाते. त्यामधून आपल्याला काही उर्मी येते आणि त्याचे भोग तयार होतात. आपण एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू पाहतो आणि ती वस्तू आपल्याला खरेदी करावी असे मनात येते. जोपर्यंत ती गोष्ट आपण खरेदी करत नाही, तोपर्यंत आपल्या स्मृतीत हे खरेदीचे भोग जतन होतात. यावरून मुद्दा ध्यानात घ्यायचा आहे की आपण संस्कार करून घेत असतो आणि त्याचे शमन होईपर्यंत ते संस्कार आपल्या स्मृतीत साठविले जातात. आयुष्य जगताना हे संचित संस्कार जर अतृप्त राहिले तर मृत्यूचे वेळी ते आत्म्याला झाकोळून लपेटून आत्म्यासह देहाबाहेर येतात आणि त्यांच्या शमनार्थ आत्म्याला पुन्हा देह धारण करायला भाग पाडतात. कारण हे भोग नष्ट होईपर्यंत आत्मा परमात्म्यात विलीन होऊ शकत नाही, तो अमुक्तावस्थेत राहतो. हे न संपणारे जन्ममृत्यूचे रहाट गाडगे जन्मोजन्मी सतत फिरत राहते. जरी विश्वाचा प्रलय झाला, विश्व नष्ट झाले, तरीही आत्मा संचित भोगांनी झाकोळलेल्या अवस्थेतच अंतरिक्षात पुन्हा विश्व निर्माण होण्याची वाट पाहत राहतो. या न संपणाऱ्या रहाट गाडग्यातून कायम करता सुटका करून घेण्यासाठी, जीवन मुक्त होण्यासाठी आत्ममिलन या नरदेहाच्या एकमेवाद्वितीय उद्देशासाठी सद्यजन्मीच मुद्दाम प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी येथे अष्टावक्र मुनी उपदेश करत आहेत. सर्वप्रथम आपण ज्ञानाने हे जाणले पाहिजे की आपण विशुद्ध परमचैतन्याचा अंश आहोत. आपण परम ऊर्जेचा एक अंशात्मक स्रोत आहोत. आपण देह, इंद्रिये नाही. परमचैतन्यामधून म्हणजेच आपल्या स्वतःमधून निर्माण झालेल्या या अप्रतिम विश्वाची केवळ साक्षी राहून लीला पाहण्यासाठी, येथील विलोभनीय सृष्टी सौंदर्य उपभोगण्यासाठी, येथील विश्वसंपत्ती अवलोकन करण्यासाठी आपण येथीलच जडामधून देह आणि इंद्रिये स्वतःभोवती काही काळापुरती धारण केलेली आहेत. आपण येथे विश्वयात्रेकरू आहोत, पाहुणे आहोत. आपण येथील रहिवासी नाही. आपण येथे मुक्काम करायला आलेलो नाही. काही काळ येथील सृष्टीलीला अनुभवली की देहामधून मुक्त होऊन आपल्याला आपल्या स्वधामी, योगधामी, विश्वाच्या केंद्रस्थानी जायचे आहे. दुसरी म्हणजे आपण सतत व्यवधान ठेवायचे आहे की जर आपण वस्तू जगताची अभिलाषा धरली, एखाद्या गोष्टीची इच्छा, आकांक्षा व्यक्त केली, मनात काही कामना, वासना आल्या आणि जर त्या काही कारणाने अतृप्त राहिल्या, तर त्या इच्छा देहामध्ये, स्मृतीमध्ये तृप्त करायच्या अतृप्त वासना म्हणून आपोआप तात्काळ जतन केल्या जातात. कारण स्मृती ही आपली जित्याची खोड आहे, वृत्ती आहे. देहाची ती जन्मजात सवयच आहे. व्यवहारात तल्लख, समयोचित आठवणारी स्मरणशक्ती ही हुशारी समजली जाते. परंतु अध्यात्मात ती स्मृती मुक्तीसाठी अडथळा होते. यास्तव
देहाने केलेले आणि न केलेले कर्म याला साक्षी राहायचे. आपण देह नाही, देह आपला नाही, यास्तव त्याच्या इच्छा आपल्या नाहीत. आपण आत्मस्वरूप चैतन्यबोध आहोत. असा मुक्त होतो, कैवल्य प्राप्त करतो. हरिओम.